डिप्रेशन काय आहे नेमकं ओके. आणि त्याचे सिम्पटम्स म्हणजे हा प्रश्न भरपूर लोकांना असतो आणि मॅक्झिमम लोकांना काय वाटतं की उदासीनता म्हणजे डिप्रेशन. पण जी उदासीनता किंवा सॅडनेस आहे हा एक नॉर्मल ह्युमन इमोशन आहे. मी काही गोल सेट केला असेल ते मीट नाही झालं तर मला पण उदास वाटतं. पण याचं मतलब हे नाही आहे की मला डिप्रेशन आहे. डिप्रेशन आहे एक मानसिक आजार आहे आणि जसं डायबिटीज आणि बीपीसाठी काही क्रायटेरिया असतात त्याला डायग्नोज करण्यासाठी, तसंच डिप्रेशनला पण डायग्नोज करण्यासाठी वेगळे वेगळे प्रकारचे लक्षणं पाहिजे आणि क्रायटेरिया फुलफिल झाले पाहिजे, तेव्हाच आपण त्याला डिप्रेशन म्हणू शकतो. जसं की डिप्रेशन डायग्नोज करण्यासाठी पहिला क्रायटेरिया हा आहे की पेशंटला म्हणजे त्याला उदास वाटलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जे गोष्टी त्याला पहिले आवडत होते किंवा जे गोष्टी करण्यामध्ये त्याला रस होता तो त्याचा रस आता कमी झाला आहे. उदाहरण, पहिले त्याला क्रिकेट बघायला आवडायचं, आता ते त्याला आवडत नाही. पहिले त्याला टी व्ही बघायला आवडायचं, हे त्याला आवडत नाही. तर हे 2 लक्षणं कंपल्सरी आहे आणि हे दोघी लक्षणं 2 आठवडे किंवा 14 दिवसांसाठी पाहिजे. त्यांची झोप कमी होऊन जाते, त्यांना भूक कमी लागते, ओके, त्यांचं लक्ष कमी होऊन जातं. जर कोणी विद्यार्थी असेल तर त्याचं अभ्यासामध्ये लक्ष कमी होतं किंवा कोणी जॉब करत असेल तर त्याचं जॉबमध्ये लक्ष लागत नाही. त्याच्यानंतर त्यांना खूप पश्चाताप होतो. काही कारण नसताना पण त्यांना रडू येतं आणि लोकांशी बोलायची त्यांची इच्छा कमी होऊन जाते. जसं की त्यांचं घरच्या लोकांशी बोलणं कमी झालं आहे, नातेवाईकांशी बोलणं कमी झालं आहे, मित्रांसोबत बाहेर फिरणं कमी झालं आहे आणि त्यांची जी प्रोफेशनल लाईफ आहे त्याच्यामध्ये पण त्यांना प्रॉब्लेम्स होत आहे. ते जॉबवर जात नाही आहे, खूप सुट्ट्या घेत आहे. तर हे सगळे लक्षणं असेल तरच आपण त्याला डिप्रेशन म्हणू शकतो.